नमस्कार मंडळी, मी यूट्यूबर दर्शन भालेकर आणि आपल्या बिटवीन कोकण या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आपण आलो आहोत आपल्या कर्मभूमीतून जन्मभूमी म्हणजेच आपल्या संगमेश्वरमध्ये. आणि आपल्या संगमेश्वरमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत राजवाडी येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर. आणि या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर आपल्या कोकणातील जवळपास एकमेव असं मंदिर आहे ज्याला दुहेरी गाभारा आहे. शिवकालीन त्याला इतिहास आहे. तर मंडळी, तो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर मंडळी, चला जाऊयात आणि एक्सप्लोअर करूयात. आपण आता गरम पाण्याच्या कुंडाच्या इथून जे प्रवेशद्वार आहे ते थेट आपल्या या सोमेश्वर मंदिराच्या इथे आपल्याला यायला भेटते. खूप प्राचीन असं हे शिव मंदिर आहे. दुहेरी गाभारा असलेलं कोकणातील एकमेव शिव मंदिर. मी पाहिलेल्या आस्थागयात सर्वात मोठी दीपमाळ. जवळपास 20 ते 25 फूट अशी हाईट आहे या दीपमाळ्याची आणि पूर्ण अशी दगडी बांधकाम आहे. आपण जाणार आहोत श्री देव सोमेश्वर मंदिरामध्ये आणि आतून आपण एक्सप्लोअर करूया. आतून संपूर्ण लाकडी बांधकाम कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. पण म्हणजे डोनेट फंड आणि गेले आता इकडे ट्रस्ट वगैरे होतं आणि चांगलं हे आहे. शिवकालीन मंदिर आहे आणि इथे बाजूला गरम पाण्याचं कुंड आहे. आता इथे नवीन रिनोव्हेशन पण करतायत. फार शांत आणि एकांत जागा आहे.
मंडळी असं म्हटलं जातं की हीच ठिकाणी इथून भुयारी मार्ग होता, तो थेट भवानीगडाच्या इथे जायचा आणि तिथून लोक इथे या सोमेश्वराच्या दर्शनाला व येथील गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी यायचे. तर असं सांगितलं जातं की आता येथील तो भुयारी मार्ग जो आहे तो आता बंद केला आहे. तर मंडळी समोर सोमेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बरोबर समोर हे गरम पाण्याचं कुंड आहे आणि या कुंडामधलंच पाणी या मंदिराच्या पूजेसाठी घेतलं जातं. मंडळी आता फायनली आपलं मंदिर एक्सप्लोअर करून झालं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर तो नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.